चंद्रपुर जिले के दौरे पर केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार का आगमन चंद्रपुर में हुआ था। इस मौके पर उन्होंने जिले के स्वास्थ्य को लेकर अनेक कल्याणकारी योजना शुरू करने की जानकारी दी। इस मौके पर ली गई एक पत्र परिषद में जिले के पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के मौजूदगी में उन्होंने और क्या कहा, आइए जानते हैं इस खबर में। चंद्रपुर जिले में मांडवा, खड़सांगी, पाटन में 3 प्राथमिक आरोग्य केंद्र तथा 3 उप प्राथमिक आरोग्य केंद्र शुरू किया जाएगा। एक आधुनिक प्रयोगशाला शुरू करने की जानकारी केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार ने दी। चंद्रपुर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुर के एम्स के साथ टेली कंसल्टेंसी के माध्यम से जोड़ा जाएगा। शासकीय विश्राम गृह पर राज्य के वन तथा सांस्कृतिक कार्य मंत्री पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार, जिलाधिकारी विनय गौड़ा, जिला परिषद के मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉनसन की उपस्थिति में हुई पत्र परिषद में डॉक्टर पवार ने शासकीय वैद्यकीय रुग्णालय में मरीजों को योग्य बर्ताव न देने वाले डॉक्टर परिचारिका पर भी कार्रवाई करने का इशारा दिया। भविष्य में आरोग्य की दृष्टि से विविध सुविधा उपलब्ध करा कर दी जाएगी। चंद्रपुर में 1 करोड़ रुपयों की नई प्रयोगशाला शुरू करने का प्रस्ताव भेजे, ऐसा भी निर्देश उन्होंने आरोग्य विभाग को दिया। तो सुनिए इस पत्र परिषद में केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार ने क्या जानकारी दी। देशामध्येच एक प्रकारची इमर्जन्सी व्यवस्था केली गेली। एचएमच्या माध्यमातून आमचं जे बजेट येतं ते पण तात्काळ आपण कोविडच्या मॅनेजमेंटसाठी वापरा असे आदेश पण दिले गेले होते। आणि त्यानंतर स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज नावाचा एक निधी दिला सगळ्या राज्यांना आणि सगळ्या जिल्ह्यांना तो पोहोचला, गावांना तो पोहोचला। त्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला ECRP 1 मध्ये जे बजेट मिळालं होतं ते होतं 22 कोटी। त्या बेसिक सुविधा, टेस्टिंग, स्क्रीनिंग आणि मेडिसिन यासाठीचा तो निधी होता। त्यानंतर परत ECRP 2 बजेट आलं, परत इमर्जन्सी पॅकेज घोषित झालं। त्यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला जवळपास 14 कोटीचा निधी उपलब्ध झाला होता। यामध्ये काही बेसिक सुविधा करण्याच्या सूचना होतात, ती कामं अजूनही काही ठिकाणी चालू आहे। त्यानंतर आमचा NHMचा जो मूळ बजेट असतो, म्हणजे बघा हा डिफरन्स आहे या गव्हर्नमेंटचा आणि आधीच्या गव्हर्नमेंटचा। आधी एक NHMचं बजेट असायचं हेल्थचं, की ते झालं की झालं। आत्ता कोविड आलं तर त्याला एक्स्ट्रा बजेट, त्यानंतर NHMचं रेग्युलर बजेट, त्यानंतर 15 फायनान्सचं पण एक बजेट हे आरोग्याला द्यायला सुरुवात केली। टेलिकन्सल्टेशन हा जो कन्सेप्ट आहे हा PHC टू टर्शरी केअरला जोडला जातो, किंवा इथल्या काही गरज असेल तर त्यांना एम्सला पण जोडतो। हे टेलिकन्सल्टेशन हब अँड स्पोक मॉडेल मी जो उदाहरण दिलं आहे, तर हे जोडलं जाईल। तुमच्या मागणीनुसार टीम पण इथे मदत करेल की इथल्या पेशंटला गायडन्स तुम्हाला हवं असेल तर तिथले तज्ज्ञ पण देतील। जसं PHCला आज काही ठिकाणी चालू आहे की PHCला मेडिकल कॉलेज किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे डॉक्टर्स अटॅच आहेत। टेलिकन्सल्टेशन वाढवण्याचा हेतूच हा आहे की पेशंटला प्रवास न करता चक्रा मारायला लागतं, तिथेच त्याला त्याच गावात तिथल्या तिथेच ती मदत मिळाली पाहिजे। तुम्ही जे प्रपोजल पाठवले त्यामध्ये भविष्यात देखील मागणी होईल। आता जसं भाऊंनी सांगितलं की आम्हाला एक चांगली लॅबची आवश्यकता आहे, अत्याधुनिक लॅब, जी कमीत कमी 1 कोटीची लॅब इथे अत्याधुनिक सुविधांची असेल तर ती नक्कीच आमच्याकडनं दिली जाईल एवढं मी आश्वस्त करते। त्याचं प्रपोजल त्वरित पाठवावं, आमच्या अधिकाऱ्यांनाही तसे निर्देश दिले। वहीं चंद्रपुर के शासकीय मेडिकल कॉलेज के शुरू होने के संबंध में भी राज्य के वन सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने भी जानकारी दी। मॅडम का माहित आहे वेगाने सुरू झालं, 18गा मान्यता आली, 18गा त्याचं डिझाईन आणि तयार झालं आणि दुर्दैवाने ते 20 मध्ये त्याचं उद्घाटन करावं असं अपेक्षित असताना मधातल्या 2 वर्ष 8 महिन्यामध्ये त्या कॉलेजचं काम कोविडच्या यांनी आणि बाकी कारणाने बंद केलं। पण आता ते वेगाने काम सुरू होत आहे। त्याचं MRI मशीनला शिर्डी संस्थांनी 7.5 कोटी दिली, MRI मशीन वेगाने येत आहे। इथं असणारी जो सोनोग्राफी मशीन आहे त्याला मान्यता दिलेली आहे आणि आता ते मेडिकल कॉलेज साधारणतः या 2-2.5 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करावं यासाठी आजच आपल्या राज्य सरकारचे जे मंत्री आहे हसन मुश्रीफजी त्यांचाही फोन आला आणि 2 तारखेला ते भेटायला येत आहे की यासाठी या मेडिकल कॉलेजचं बांधकाम हे राज्यात नाही केंद्रातलं उत्तम दर्जाचं जागा आहे, एम्सच्या धर्तीवर जागा आहे। ज्या काही बाकी गोष्टी आहे की ज्यामध्ये लेडीज डॉक्टर अपेक्षित आहे तर त्याच्या सूचना अगोदरच केली। CTV के लिए वैभव वारकर की रिपोर्ट।